मित्रांनो, नुकताच डंका हरी नामाचा या नवीन मराठी चित्रपटाचा जबरदस्त भक्तिमय असा टीजर प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाचं कथालेखन व दिग्दर्शन श्रेयस जाधव यांनी केलेलं आहे। श्रेयस जाधव यांनी बघतोस काय मुजराकर, बस स्टॉप, बाबू बँड बाजा, ऑनलाईन बिनलाईन, मी पण सचिन असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट या मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत। त्यामुळे या चित्रपटातही आपल्याला वेगळं काहीतरी बघायला मिळणार हे नक्की। या टीजर विषयी बोलायचे झाले तर याचा थंबनेल खूपच अप्रतिमपणे डिझाईन करण्यात आला आहे आणि हा टीजर बघितल्यानंतर आपल्याला आपण एखाद्या साऊथच्या चित्रपटाचा टीजर बघतोय असा फील येतोय। साऊथ मधील चित्रपटांप्रमाणे यात अध्यात्म असेल, फॅमिली इमोशन्स असतील, थोडी गुन्हेगारी, चोरी असेल आणि ऍक्शन सीन्स असतील, असं संपूर्ण पॅकेजच हा सिनेमा आपल्या पुढे आणणार आहे। टीजर मधील व्हिज्युअल्स अप्रतिम आहेत आणि बीजीएम सुद्धा खूप छान झालं आहे। विठ्ठलाचं नामस्मरण करताना जो फील येतोय अगदी तसाच फील हा टीजर बघताना येतोय। सोबतच आपल्याला या चित्रपटात अविनाश नारकर सरांचा लुक आणि बीजीएम मध्ये असणारे त्यांचे अर्थसंवाद या टीजरला एका वेगळ्याच उंचीवर नेतात। खूप दिवसांनी आपल्याला अनिकेत विश्वासराव देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे। त्याचबरोबर प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, सयाजी शिंदे, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, महेश जाधव, मयूर पवार, किरण भालेराव आणि या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असणारे कबीर दुहान सिंग यांचा रोल देखील तगडा वाटत आहे। या चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचे झाले तर एकंदरीत विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीची चोरी होते आणि आपल्या आराध्य दैवताच्या मूर्तीच्या चोरीमुळे विठ्ठलावर भक्ती असणारे अविनाश नारकर, अनिकेत विश्वासराव आणि इतर लोक हे खलनायकाच्या तावडीतून या विठ्ठल मूर्तीला पुन्हा मंदिरात आणतात आणि या सगळ्यात पोलिसांची काय मदत होते आणि यासाठी ही टीम काय शक्कल लढवते हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे। हा चित्रपट 19 जुलैला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे आणि विशेष म्हणजे 17 जुलैला आषाढी एकादशी आहे, म्हणजेच वातावरण पूर्ण विठ्ठलमय असेलच आणि त्यात हा चित्रपट म्हणजे विठ्ठल भक्तांना पर्वणीच ठरणार आहे। या चित्रपटाचा टीजर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि जर तुम्ही या चित्रपटाचा टीजर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून तुम्ही या चित्रपटाचा टीजर पाहू शकता। पण त्याआधी मराठी सिनेसृष्टीतील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा।